अखेर निवडणुका जाहीर झालेल्या आहे। संपूर्ण वृत्त पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू। 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबई मनपा निवडणूक लढणार असल्याची माहिती। मनपा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता युतीची अधिकृत घोषणा होईल। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। खासदार वर्षा गायकवाड यांचा पुनरुच्चार। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असंही केलं स्पष्ट। ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले तरी आम्हाला फटका बसणार नाही। मुंबईकर भाजप आणि शिवसेनेला निवडून देतील। मुंबईकर विकासाला साथ देतील। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। तर मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी महायुतीची उद्या पहिली बैठक पार पडणार। निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचा मायक्रो प्लॅनिंग। त्यामुळे शिवसेना सक्षमतेने निवडणूक लढवेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकेल। शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत। अंबादास दानवेंची निवडणुकांबाबत प्रतिक्रिया। जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढेल, तर काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांची एकत्रित युती होईल, तर 1 ते 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र लढेल। मनपा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मतदार याद्यांमधला घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल। निवडणुकीपूर्वीच्या भाषणाच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरे यांची टीका। तर मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यांसहित कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं, भाजप नेते मुनगंटीवारांचं विरोधकांना उत्तर। पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपात भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, मात्र मैत्रीपूर्ण लढत होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। महापालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत युती करण्याचंही सुतोवाच। पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार। मवियाच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। एकमेकांचे उमेदवार न पळवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा निर्णय। समविचारी पक्षांबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर सोबत घेण्याचा निर्णय होईल। तर निवडणुका जाहीर झालेल्या त्यावर नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या पाहूया टॉप 9 बातम्या। 2022 पासून ज्या मुद्द्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तो मुद्दा न सुटताच निवडणुका होत आहेत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांच्या आरक्षण प्रश्नावर कुणी सुप्रीम कोर्टात गेलं तर त्यावर काय निर्णय येईल हे सांगता येत नाही, असंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महापालिका सर्वांना सोबत घेऊन लढणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। भाजप आणि शिंदे गटाची मस्ती जिरवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, तशी भूमिका शिवसेना निभावेल, असंही वक्तव्य। सध्या तरी एकला चलो रेचा नारा, चर्चेनंतर अंतिम निर्णय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा इशारा। जे 11 लाख मतदार दुबार मतदार आहेत ते व्हेरीफाय करून रद्द करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी। तर आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिली, असंही वक्तव्य। सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत म्हणून निवडणुका घोषित झाल्याचंही विधान। ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात लवकरच निर्णय। मुंबईत ठाकरे कुटुंबाला मानणारा महापौर बसेल। मराठी माणूस मुंबईत एकत्र आलाय, त्यामुळे भाजपचा महापौर बसणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मतदार याद्यांबाबत आयोगाने निर्णय घेतलेला नाही। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्याची भाजप आणि आयोगाची इच्छा नाही, काँग्रेसच्या अतुल लोंढेंची टीका। मतदार याद्यातील दुबार नावांबाबत निवडणूक आयोगानं काय कारवाई केली सांगावं, हरकतींवरही स्पष्टीकरण द्यावं, ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी। भाजप निवडणुकीसाठी तयार। महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार, आम्हाला पूर्ण विश्वास। भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेचा निकाल महायुतीच्याच बाजूने लागेल, शीतल म्हात्रेंकडून विश्वास व्यक्त। बाकीच्या लोकांना मुंबईकरांशी घेणं देणं नाही, फक्त सत्ता हवी आहे, शीतल म्हात्रेंची विरोधकांवर टीका।